शिरोळच्या युवकाला भरधाव वेग कायमचाच भोवलाय. गाडी गाढवाला धडकली आणि युवकाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी आणि कारचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी 17 मार्च रोजी दुपारी घडली. या अपघातात मयत युवक रोहित सुनील खांडेकर व 21 राहणार बेघर वसाहत शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयत रोहित खांडेकर हा एकटाच त्याच्या ताब्यातील MH10DC 0665 या KTM डूक कंपनीची केसरी रंगाची गाडीवरून सांगली बाजूकडून धामणी बाजूकडे भरधाव वेगात निघाला होता. सांगली धामणी रोडला असलेल्या यामाहा शोरूम जवळ आणि लावण्य टेक्सटाईल नावाच्या दुकानासमोर रस्त्याच्या आडव्या येणाऱ्या गाढवाला त्याची मोटरसायकलची जोरदार धडक बसली. त्यामध्ये तो मोटरसायकलवरून खाली कोसळला. त्याची मोटरसायकल तशीच फरफटत रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन धामणी बाजूकडून सांगली बाजूकडे येणाऱ्या MH09FJ 3711 या I10 कारला धडकली. या अपघातात मोटरसायकलचे 20,000 आणि कारचे 20,000 असे नुकसान झाले. तसेच भरधाव वेगात मोटरसायकल चालवणारा रोहित खांडेकर याचा मृत्यू झालाय, असे पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय. त्यानुसार अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान केले आणि स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून मयत रोहित खांडेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलीस पुढील तपास करीत आहेत.